आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मला ना माझ्या लहानपणीच कळलं होतं की मला खायला फार आवडतं आणि त्याचवेळी हेही कळलं होतं की माझा जो पार्ट आहे किंवा माझं जे खाणं आहे त्यामध्ये मला कोणी शेअर केलेलं आवडत नाही. हां, काय वाटेल ते झालं तरी. आणि हे जेव्हा माझ्या आईच्या लक्षात आलं तेव्हा आईने मला म्हणजे शाळेत असताना अजून एक डबा द्यायला सुरुवात केली. म्हणजे एक डबा माझ्यासाठी आणि एक डबा मित्रांसाठी. त्यामुळे मीही खुश आणि माझे मित्र मैत्रिणी खुश. नंतर असं व्हायला लागलं म्हणजे जसं मोठा झालो मी 8वी 9वी 10वी त्यानंतर परीक्षेच्या आधी मग शिक्षकांसाठी सुद्धा मी एक डबा घेऊन जायला लागलो. मार्क बिर्क जास्त मिळतील काही नाही, तसं काहीही झालं नाही. शिक्षकांनी डबे खाल्ले पण मार्कात एक मार्क सुद्धा वाढवून दिला नाही. असो तर डब्याचं आणि माझं इतकं जुनं नातं आहे. आजही माझी बायको जरा बरे पदार्थ बनवले, जरी बरा म्हणजे चांगले पदार्थ बनवते, घरी पडेल नाही तर मला चांगले पदार्थ बनवते. चांगले पदार्थ बनवले ना म्हणजे बरेचसे पदार्थ मी डब्यात घेऊन इकडे तिकडे फिरतो आणि माझ्या मित्रांबरोबर शेअर करतो. बायकोचंच काय, इथेही सुद्धा एखादा चांगला पदार्थ बनवला की लगेच मी डब्यात घेऊन जातो आणि माझ्या मित्रांबरोबर शेअर करतो. आज बघूया डब्यात घेऊन जाण्यासाठी माझी एक मैत्रिणी इथे आली, ती काही चांगले पदार्थ बनवते का. अर्थात हा प्रश्न पडायची काही गरज नाहीये, ती बनवते म्हणूनच इथे बोलवलेलं आहे. पण ती काय पदार्थ बनवते याबद्दल मला अतिशय उत्सुकता आहे. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? माझं नाव योगिनी मनोहर दांडेकर. बरं. मी अंबरनाथ वरून आली आहे. अमरनाथ. काय करतेस तू? माझं यावर्षी ग्रॅज्युएशन झालं. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं. फर्स्ट क्लास. आणि आता मी अंबरनाथला आणि डोंबिवलीला क्लासेस घेते. कसले? इंजिनिअरिंगचे आणि डिग्रीचे. ऍक्च्युअली जॉब मिळालेला आहे मला. एका सॉफ्टवेअर कंपनीत माझं सिलेक्शन झालंय पण जॉईनिंग होईपर्यंत काहीतरी टाइमपास पाहिजे म्हणून. पण समजा तुझं मन इथेच रमलं शिकवण्यात तर काय करशील ग? मग हेच कंटिन्यू करेन. म्हणजे मन थोडंफार आवड आहे म्हणूनच मी ते केलं. कारण वेळ होता आणि मध्ये मध्ये खवय्येगिरी चाललेलीच असते माझी पण. बरं, ओके. पदार्थ बनवायचे, नवीन ट्राय करायचे, आई बाबांना खायला घालायचे. ओके. घरी कोण कोण आहे तुझ्या? घरी आई बाबा आणि माझा भाऊ आहे. भाऊ लहान आहे, 11वीला आहे. ओके. आणि बाकी तू काय बनवतेस घरी? घरी मला ऍक्च्युली पनीर वगैरे फार आवडतं. म्हणजे त्या बाबतीत माझं आणि तुमचं फार साम्य म्हणायला हरकत नाही. घरच्यांना आवडतं की नाही? हो, आवडतं ना. त्यामुळे त्यांचे मी जे पदार्थ करते ते आवडीने खातातच. काही झालं चुकलं वगैरे तर मग मी नंतर परत ते बनवत असते सारखे. फर्स्ट क्लास. चला, म्हणजे तुझ्या हाताला हळूहळू चव यायला लागलेली आहे याच्याबद्दल मला खात्री पडलेली आहे. आपण किचनकडे जायचं का? हो, चल. आमच्या खव्याने तू आज काय दाखवणार आहेस? आज मी व्हेजिटेबल हॉट कुशन्स आणि स्ट्रॉबेरी बर्फी दाखवणार आहे. अरे वा, ये. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पहिल्यांदा आपण स्ट्रॉबेरी बर्फी बनवतोय. मला साहित्य सांगतेस काय काय? 1 वाटी खोवलेला नारळ, 1 वाटी साखर, थोडंसं दूध आणि साय, 1 अर्धी वाटी, पाऊण वाटी स्ट्रॉबेरी क्रश, काजू आणि बदामाचे कापलेले तुकडे. बदाम आपण थोडा वेळ भिजवून ठेवला होता आणि मग कापून घेतलं. तूप थोडंसं, जायफळ पूड, वेलची पूड आणि जायफळ पूड. ह्याच्यात सगळ्यात माझी आवडलेली गोष्ट कुठली आहे मला सांग? काजू आणि बदाम. येस. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला सांग पहिल्यांदा? सगळ्यात पहिले आपण खोवलेला नारळ आणि साखर गरम करणार आहोत, म्हणजे शिजवून घेणार आहोत. बरं, मगाशी तुला विचारायचं राहिलं, तुझी आई मूळची कुठली? माझी आई मूळची कर्नाटकातली. कर्नाटकाची. आणि वडील? वडील कोकणातले. पहिला. मग हे कसं काय जुळलं म्हणायचं? कर्नाटक कुठे, कोकण कुठे? ऍक्च्युली लव्ह मॅरेज नाहीये, पण माझी आजी म्हणजे तिच्या मुलासाठी मुलगी शोधण्यासाठी बेळगावला वगैरे फिरायला गेली होती असं मी बाबांकडनं ऐकलं. पत्रिका घेऊन आणि मग ओळखीतून वगैरे असं
एक पण मग तुझ्या आईला मराठी येतं का? नाही, तिला आधी नव्हतं येत, आता येतं. आता ती फ्लुएंट बोलते, लिहिता वाचता पण येतं तिला. पण इथे सुरुवातीला आली तेव्हा तिची खूप पंचायत झालेली असं ती मला सांगते. मग तुला कन्नड येतं का? हा, मला येतं, कारण लहान असताना म्हणजे आता सुद्धा वर्षातनं आमचं महिनाभर वगैरे जाणं व्हायचं. अगदी लहान असताना शाळेला मेची वगैरे सुट्टी असायची तेव्हा आम्ही न चुकता दरवर्षी जायचो कर्नाटकात. हा, त्यामुळे तिथून ऐकून आणि आई कधी कधी लहानमध्ये घरी वगैरे बोलली की ते कानावर पडायचं. अजूनही घरात कन्नड बोलते आई? हा, म्हणजे आई बोलत असते, आईच्या मावशा वगैरे आल्यावरती त्यांचं चाललेलंच असतं आणि मला येतं त्यामुळे मला समजतंय. पण मी आईशी कन्नडमध्ये फार क्वचित बोलते, मला मराठीतच बोललेलं आईशी आवडतं. ओके. हेंड्री निमला हेंडे गिंड्री निम आले ए, कळलं? नाहीच कळणार. कसं कळणार? मॅक मला असं म्हणायचं होतं की आमचं हे खोबरे आणि साखर एकत्र झालेली आहे, आता पुढे काय करायचं? काय बरोबर बोललोय मी? आता हे आणखीन एकजीव होण्यासाठी आपण त्यात दूध आणि साय घालूया. किती घालू? सगळं सगळी. आणि हे काय म्हणायचं? ते स्ट्रॉबेरी क्रश आहे. घालू? हा, घाला. हा, बस. बरं, तू गाणं शिकते असं मला कळलं, तर काय कोणाकडे शिकली? 3 भाषा काय 3 परीक्षा दिलीस ना? म्हणजे अंबरनाथला जिथे मी राहते तिथे नवग्रह आणि कुलकर्णी अशा 2 मॅडम आहेत. त्यांच्याकडे नवग्रह त्यांचं आडनाव आहे. त्यांच्याकडे 1-2 परीक्षा दिल्या होत्या मी त्यांच्याकडे शिकले होते. आणि नंतर कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडे 1 वर्ष शिकले. बरं, हे आता फुरफुरायला लागले, आता काय करायचं? काय, आता नीट अजून एकत्र त्याचा गोळा झाला नीट एकजीव होऊन की आपण ते अजून थोडा वेळ आहे. मग तोपर्यंत एखादं गाणं गुणगुण टाक ना मस्तपैकी. आहेत आपल्याकडे वेळ, तर सोडा का. एक काम करतो मी, हे करतो, तू गाणं म्हण, कारण ते दोन्ही एका वेळी होणार नाही. हा. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम. क्या बात आहे, मस्त. हे पण झालं बघ तेवढ्यात. आता तुम्ही पण एक गाणं. आता हे तर होऊ दे ना, आपण दुसऱ्या ह्याच्यात दुसऱ्या रेसिपी. तोपर्यंत मी आठवण ठेवतो ना. आता त्याच्यामुळे वेलची पूड आणि जायफळ पूड घालू. आता आपल्याला एक ट्रे लागेल, त्याच्यात थोडंसं. प्लेट चालेल तुला? प्लेट चालेल. अजून थोडं घट्ट व्हायला पाहिजे. त्याच्यात थोडंसं आपण तूप लावून घेऊया आधी, म्हणजे ते चिकटणार नाही खाली. हा, कमीच आहे. हे आता आपण घालू शकतो त्याच्यावर. ओके. रंग बदलला. हा, ते स्ट्रॉबेरी आणि भाजल्यामुळे. झाले? हे उरलेत काय? वाया जाता का म्हणे, लक्षात ठेवा. आता हे थंड झालं की आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. ओके. काय थंड बसायचं तुम्ही काही कारण नाही आहे, हे थंड होणार आहे आपोआप. तुम्ही थंड बसू नका. उचला सुरी, उचला पेन आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्ट्रॉबेरी बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, साखर, साय असलेलं दूध, स्ट्रॉबेरी क्रश, वेलची पूड, जायफळ पूड, काजू आणि बदामाचे तुकडे आणि तूप. कृती: प्रथम पॅन मध्ये ओलं खोबरं आणि साखर एकजीव करून घ्यावी. त्यामध्ये साय असलेलं दूध, स्ट्रॉबेरी क्रश, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण ओतावं. त्यावर बदाम आणि काजूचे तुकडे घालून वड्या पाडाव्यात. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. योगिनी, आपली पुढची रेसिपी काय आहे? व्हेजिटेबल हॉट कुशन्स. व्हेजिटेबल हॉट कुशन्स. हे कोणी शिकवली तुला? ही मीच इन्व्हेंट केली. का? असंच, मला पनीर आवडतं जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. त्यामुळे पनीरचे काही ना काहीतरी प्रकार मी करत असते. तर मी भाज्या सगळ्या एकत्र केल्या. स्वीटकॉर्न्सचं काहीतरी यूज करायचा होता, पण त्याची वाट नव्हती लावायची, म्हणजे ते मिक्सरमधनं काढायचे नव्हते. आहे तसे यूज करून मला काहीतरी नवीन इन्व्हेंट करायचं होतं, म्हणून मग मी त्याचं बाहेरचं काहीतरी आवरण शोधलं आणि मग स्टफिंग तयार केलं होतं. मग पनीर आणि कॉर्न भाज्यांमध्ये मिक्स करून स्टफिंग आणि मैदा आणि गव्हाच्या. ही त्याची निष्पत्ती आहे. हो. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय आहे?
हा, एक छोटी वाटी आपण पनीर चिरलेला घेतलेला आहे. नंतर मैदा आणि गव्हाचं पीठ मळून घेतलंय, कणिक तयार केली. सिमला मिरची 1 पाऊंड सिमला मिरची. नंतर एक छोटी वाटी स्वीटकॉर्न्स. टोमॅटो चिरलेला. कांदा चिरून घेतलाय. टोमॅटो सॉस, चाट मसाला, बटर, गरम मसाला, तिखट आणि मीठ. फर्स्ट क्लास. साहित्य बघितलं तर जातोय कृतीकडे, पण कृतीला वेळ लागणार आहे. कारण का डीप फ्राय असल्यामुळे ना तेल जे असतं ना ते तापायला खूप वेळ लागतो. तिथे तेल तापायला ठेवलेलं ते हळूच एक साधारण 60 डिग्री म्हणजे 60% झालेलं आहे. आणि आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करायची. काय करायची कृती? सगळ्यात पहिले आपण बटरमध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून शिजवून घेणार आहोत. ओके, आता काय करतोय आता आपण ह्याच्यात सगळ्या भाज्या बाकीच्या घालणार आहोत. प्रशांत दादा, तुमचं गाणं राहिलंय अजून. हो बघ ना, विसरली. आता काय म्हणावं गाणं? कुठलंही जे तुम्हाला आवडतं. मेरे नैना वा वा वा. सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. बात पुरानी है, एक कहानी है. आता आपण टोमॅटो घालतोय त्यात. हा, ते महत्वाचं आहे. गाणं तर चालू राहील. अब सोचू तुम्हें याद नहीं है, अब सोचू नहीं भूले वो सावन के झूले. ऋतु आए ऋतु जाए देकर. हे काय टाकतोय आपण? कॉर्न घालतोय आपण आता. मुझको याद जरा सा, फिर भी मेरा मन प्यासा. मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. असं हे गाणं आहे. मस्त. आणि हे मी शाळेत म्हटलं होतं गाणं. शाळेच्या कॉम्पिटिशन मध्ये मी जेव्हा 9वीत असताना हे गाणं म्हटलं होतं. आपण पनीर घातलं त्याच्यात. पनीर घातलं. हे झालं की तयार आता? नाही, आता ह्याच्यात अजून सगळे व्यवस्थित मसाले वगैरे घालायचे. एकदा ते झाले की मग तयार. असं छान मसालेदार करूया आपण, एकदम झणझणीत. आता मीठ, तिखट आणि मसाले घालूया आपण. तर झणझणीत करा. घाबरत काय करतेस तू? खूप जास्त तिखट होईल म्हणून. हा चाट मसाला. सॉस. ओके, आता हे आपलं सारण झालेलं आहे. सारण आता ऑलमोस्ट तयार आहे. आता आपण तयार केलेल्या कणकेच्या पाऱ्या तयार करणार. ओके, गॅस फारच कमी झाला का? ओके, नाही, बरोबर आहे. बरोबर आहे ना. आता हे आपलं तयार आहे. मी बाजूला काढायचं काढून, हा, ते एका ह्याच्यात काढून घेऊया आपण. थोडं थंड झाले की गॅस बंद केला तरी चालेल. हे आपल्याला काय करायचं आता? लाट्या करून? तर ह्याच्या आपण छोटे गोल करून ह्याच्या लाट्या करून घेणार आणि लांब लाट्या करून त्याच्यामध्ये ते स्टफ करणार आणि त्याचे मग कुशन्स तयार करणार. हा टोटली तुझं इन्व्हेन्शन आहे ना? हा, हे पूर्ण माझं इन्व्हेन्शन आहे.
आणि हे ऍक्च्युली संध्याकाळी वगैरे खाण्यासाठी उत्तम आहे. म्हणजे शाळेतनं मुलं आली किंवा कोणी पटकन आलं आणि आयत्या वेळी काही करायचं म्हटलं तर पटकन होणारा पदार्थ आहे. तुम्ही ऍक्टर नसतात झाला तर काय झाला असतात प्रशांत दादा? मी सिंगर आणि बॅडमिंटन प्लेअर. वाव. 100%. आणि तुमचे आवडीचे पदार्थ कुठले? सगळे. तरी त्याच्यात स्पेशल? जे तिखट असतील ते. भाज्या तर सगळ्याच खातो, फक्त शेपू मला आवडत नाही. नावच बघा ना, शेपू. असं नाव असतं काय पालेभाजी शेपू? तर आपण सुरीने ह्याचे लांब काप करून घेऊ शकतो हवेत तसे. फक्त मतलब आहे तुला. त्याच्यात आपण स्टफ करणार आणि मग त्याच्या कुशन्स तयार करणार. हे आता आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. आणि हे कशाबरोबर खाता येईल? सॉस? हे टोमॅटो सॉस किंवा तिखट चटणी बरोबर खाता येईल. जर तिखट अजून झणझणीत हवं असेल तर आपण खरडा बिराडा ठेचा बिचा ठेचा किंवा कोथिंबीर पुदिना मिरचीची पेस्ट चटणी करून त्याच्याबरोबर खाऊ शकतो. फर्स्ट क्लास. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. वेज हॉट कुशन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेलं पनीर, एकत्र भिजवलेलं मैदा आणि गव्हाचं पीठ, बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, वाफवलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, टोमॅटो सॉस, चाट मसाला, बटर, मीठ, तिखट आणि गरम मसाला. कृती: पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, भोपळी मिरची आणि टोमॅटो परतून घ्यावा. त्यामध्ये मक्याचे दाणे, पनीरचे तुकडे, मीठ, तिखट, चाट मसाला, गरम मसाला आणि टोमॅटो सॉस घालून सारण वाफवून घ्यावं. मैदा आणि गव्हाच्या पिठाची पोळी लाटून ती चौकोनी आकारात कापून घ्यावी. या चौकोनी तुकड्यामध्ये पनीरचे सारण भरून ते दोन्ही बाजूनी बंद करून घ्यावेत आणि खरपूस तळून घ्यावेत. योगिनीचे दोन्ही पदार्थ तयार झालेत आणि आता मी खाऊन बघणार आहे. आणि मी अजिबात घाबरलो नाही बरं का, अजिबात घाबरलेलो नाहीये. तुम्हाला वाटत असेल की थरथरतोय मी, हात कापतात वगैरे, असं काही नाहीये. हा, म्हणजे खात्री आहे मला तिच्याबद्दल. तू पण खा. का आधी तू खातेस? तुमच्या बरोबर. बरोबर, नक्की. तू पण खा. अरे सही आहे. दोन्ही पदार्थ चकचकीत झालेले आहेत. मला तुम्हाला सांगायची एक गंमत. खाणे हा शब्द किती पूर्वापार चाललेला आहे बघा. म्हणजे आपण मार खातो है की नाही, म्हणजे चापटपोळी खातो, धम्मक लाडू खातो, शहाण्याला शब्दाचा मार असतो, मूर्खाला लाथांचा मार असतो, त्यानंतर मूग गिळावे लागतात. म्हणजे बघा, म्हणजे सगळीकडून सगळ्या गोष्टी तिथेच येतात. कॉन्सन्ट्रेशन बघा. हे पूर्वापार चालत आलेलं आहे. पण हे सगळं आणि हे खाणेपिणं कशामुळे माहिती आहे? हे तुमच्यामुळे आहे. खरंच तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं गेले 3-3.5 वर्षात. तुम्ही आहात म्हणून सगळं चाललंय. मुद्दा लक्षात येतो ना मी तुम्हाला का चढवतोय? तुम्हाला चढवायचं कारण एवढंच आहे की तुम्हाला जर वेगळ्या रेसिपी येत असतील तर लगेच लिहून पाठवा माझ्याकडे. पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. zee-marathi@zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि योगिनी, तुझं मनापासून आभार इथे आल्याबद्दल, ऑल द वे अंबरनाथून. पण तरी जाता जाता तुला एक प्रश्न विचार असं वाटतं, तुझा फोकस काय आहे? म्हणजे आता तुझी नोकरी तर लागेल, तुझे क्लासेस तर चालू आहेत, पण तुझ्या ज्या आवडीनिवडी आहेत म्हणजे गाणं किंवा अजून तुला काय कॉम्पेअरिंग करायला आवडतं, तेही डेव्हलप कर असं माझं म्हणणं आहे. ते कसं डेव्हलप करशील तू? त्यासाठी तुला टाइम प्लॅनिंग करायला लागेल. बरोबर बरोबर की नाही? मग ते कसं करशील?
आता एकदा जॉबला जॉईन झाल्यावरती मी वेळ काढायचा नक्कीच प्रयत्न करेन. म्हणजे विकेंड्सला वगैरे मला गाणं कंटिन्यू ठेवता आलं तर ते करेन. आणि बाकी जे सण असतात ट्रेडिशनल जसे गणपती वगैरे तेव्हा माझं अँकरिंग आता तसंही चालूच आहे. तर ते कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन जेवढं जमेल तेवढं. फर्स्ट क्लास. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. तर तुला परत एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि नुसते धन्यवाद नाही तर आमच्याकडून एक प्रेमाची तुला भेट. धन्यवाद. चला बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या या भागात थांबायची वेळ आलेली आहे, कारण खाण्याची वेळ झालेली आहे. परत भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से. पहिली रेसिपी जी आपण करणार आहोत ती म्हणजे व्हेजिटेबल कॅल्झॉन, बेक्ड व्हेजिटेबल कॅल्झॉन. खावे अन खिलवावे आम्ही अजून एक मस्त इंटरनॅशनल बेक्ड रेसिपी आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे स्टफ मशरूम्स विथ स्वीट चिली सोया सॉस. आम्ही